नमस्कार देशवासियांनो, नुकतंच युनेस्कोने भारताला एक भव्य सन्मान दिलाय। मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत 12 मराठा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले। होय, 12 किल्ले। आणि हे काही फक्त दगडांचे ढीग नाहीत, तर शौर्य, बुद्धिमत्ता आणि वास्तुकलेच्या थक्क करणाऱ्या कहाण्या आहेत, ज्या डोंगर, समुद्र किनारे आणि बेटांवर कोरल्या गेल्या आहेत। युनेस्कोच्या या मान्यतेने जगाचं लक्ष किल्ल्यांच्या भवतव्येवर गेले। कल्पना करा, शतकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने सगळीकडे आपली छाप पाडली। हे किल्ले त्यांचं गुपित शस्त्र होते, रणनीतीचे असे नमुने होते। सह्याद्रीचा उंच शिखरापासून कोकणाच्या खळखळत्या लाटांपर्यंत शिवाजी महाराजांना प्रत्येक जागेची ताकद माहिती होती। आणि त्यांचा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता, तर तो संपूर्ण देशभर पसरला होता, अगदी तमिळनाडू पर्यंत। होय, तमिळनाडूतील जिंजी किल्लाही युनेस्कोच्या यादीत स्थान मिळालंय। किती भारी नाही का? शिवनेरी, महाराजांचा जन्म किल्ला; रायगड, महाराजांचा राज्याभिषेक किल्ला आणि मराठा साम्राज्याची पहिली राजधानी; प्रतापगड, अफजल खानासोबत ऐतिहासिक लढाई केलेला किल्ला; त्यानंतर महाराष्ट्रातला सर्व उंच सालहेर किल्ला; समुद्रकिनारी सिंधुदुर्ग किल्ला; त्यासोबतच विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, राजगड, लोहगड, पन्हाळा, खांदेरी; मुख्यतः मराठा शैलीचा दक्षिण भारतातला प्रमाण असलेला तमिळनाडूचा जिंजी किल्ला। प्रत्येक भारतीयाला या किल्ल्यांवर अभिमान वाटला पाहिजे, कारण हे फक्त महाराष्ट्राचंच नाही, तर संपूर्ण भारताचं वैभव आहे। युनेस्कोच्या या मान्यतेने आपल्या इतिहासाला जागतिक व्यासपीठ मिळाले आणि यासाठी आपण भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि विशेषतः सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांचे आभार मानूया। त्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये पॅरिसला भेट देऊन मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला। चला, या किल्ल्यांना भेट देऊया, महाराजांच्या या गाथा जाणून घेऊया आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची जोडले जाऊया। धन्यवाद। I end with a Marathi phrase, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय। Thank you.